हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्स युनिट टेस्ट नंबर 1 त्याचा एक सॅम्पल क्वेश्चन पेपर सोडवू. तर हा क्वेश्चन पेपर 2023-24 या वर्षामधला रयत शिक्षण संस्थेचा आहे. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A इज फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. खाली 4 प्रश्न दिलेत. प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिलेत. त्यातला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन इज lines which lie in the same plane but do not intersect are said to be ... to each other. म्हणजे दोन लाईन्स आहेत एका प्लेन मध्ये, पण त्या एकमेकांना कधीही जर छेदत नसतील एकमेकांना, they do not intersect each other, then they are called as parallel lines. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पॅरलल, ऑप्शन बी. So this is the answer of the first question. दुसरा प्रश्न, opposite number of -47 is ... 0, 1, 47 की 1/47. opposite number मिळवायचा म्हणजे त्याचं फक्त साइन बदलायचं. Here -47 is a negative number, its opposite is 47 or +47. So option C is the correct alternative. पुढचा क्वेश्चन आहे 8 + -3 is equal to ... हे 4 ऑप्शन दिले, -5, 11, 5 or -11. मग इथं 8 plus -3 आहे. So -3 is in the bracket. If we solve this, 8 plus minus would be -3 and 8 minus 3 that's 5 and +5. त्यामुळे इथं उत्तर असेल 5, ऑप्शन सी. पुढचा क्वेश्चन आहे an angle greater than 0 degree but less than 90 degree is called ... angle. 4 ऑप्शन्स आहेत, acute angle, obtuse angle, right angle की स्ट्रेट अँगल. सो इट इज अॅक्यूट अँगल. ज्या कोणाचं माप 0 पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कमी असतं, म्हणजे साधारणपणे असा जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो अॅक्यूट अँगल. सो दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अॅक्यूट अँगल. सो दिस इज आन्सर ऑफ द लास्ट क्वेश्चन. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 1A फिल इन द ब्लँक्स. तर पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 1B मॅच द फॉलोइंग. 2 कॉलम्स दिलेत, त्यातल्या लेफ्ट हँड साइडला मेजर ऑफ एन अँगल दिलेला आहे, दुसऱ्या बाजूला त्यावरून त्याचा टाईप आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे त्या अँगलचं जे मेजर दिले त्याच्यावरून त्याचा प्रकार ओळखायचा. द फर्स्ट मेजर ऑफ अँगल इज 230 डिग्री. आणि ह्यामध्ये तो कोणता प्रकार असेल, राईट अँगल असेल, स्ट्रेट अँगल असेल की रिफ्लेक्स अँगल असेल. तर राईट अँगल तर असू शकत नाही, कारण राईट अँगलचं मेजर असतं 90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री. स्ट्रेट अँगल याचं मेजर असतं 180 डिग्री. त्यामुळं 230 डिग्री हा रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल कुणाला म्हणतो आपण? जर एखाद्या अँगलचं मेजर 180 डिग्री टू 360 डिग्री या दरम्यान असेल तर त्याला म्हणतो रिफ्लेक्स अँगल. तर हा जो अँगल आहे 230 तो या रेंजमध्ये येतो. सो 230 इज अ रिफ्लेक्स अँगल. त्यामुळे ही पेअर जोडेल. त्याच्यानंतर 90 डिग्री तो असणारा राईट अँगल. हे आपल्याला ऑब्व्हियसली माहितीच आहे की ज्या कोणाचं माप 90 डिग्री असतं त्याला आपण राईट अँगल म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे मॅच करता येईल. नाउ क्वेश्चन नंबर 1C, राईट ट्रू और फॉल्स. हे ट्रू किंवा फॉल्स आपलं स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं, कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, कोणतं फॉल्स आहे. फर्स्ट इज पॉइंट्स विच लाय ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन आर सेड टू बी नॉन कोलिनियर पॉइंट्स. याचा अर्थ असा आहे की समजा एक लाईन असेल आणि त्या लाईनवर काही पॉइंट्स दिलेले आहेत. इथे एक पॉइंट आहे समजा A, B, C. तर ह्या पॉइंट्सना काय म्हणायचं असा प्रश्न. म्हणजे याच्यावरून इथं असं दिले ह्या स्टेटमेंटमध्ये की असे जर पॉइंट्स असतील जे एकाच लाईनवर आहेत त्यांना आपण म्हणतो नॉन कोलिनियर पॉइंट, असा या स्टेटमेंटचा अर्थ होतो. बट इट्स नॉट करेक्ट. त्यांना नॉन कोलिनियर म्हणत नाही आपण, तर त्यांना म्हणतो कोलिनियर पॉइंट्स. सो द गिवन स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट, कारण अशा पॉइंट्सना आपण कोलिनियर म्हणतो, नॉन कोलिनियर नाही. तर हे या प्रश्नाचं उत्तर. दुसरा क्वेश्चन, दुसरं स्टेटमेंट पाहू. रेसिप्रोकल ऑफ 3/4 इज 4/3. दॅट्स ट्रू. कारण रेसिप्रोकल म्हणजे काय, दोन नंबर्स एकमेकांचे रेसिप्रोकल्स कधी असतात, जर त्यांचा प्रोडक्ट 1 असेल तर. पहिला नंबर 3/4 आहे, दुसरा 4/3 आहे. यांचा जर आपण गुणाकार केला तर अंशात आणि छेदात 3 ला 3 निघून जाईल, 1 चा भाग जाईल, 4 एके 4, 4 एके 4. मग इन द न्यूमरेटर वी हॅव 1 into 1, that's 1 divided by 1 into 1, 1. So 1 divided by 1, that's 1. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 1 मिळतो, म्हणजे हे दोन एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट.
किंवा रेसिप्रोकल लक्षात ठेवण्याची आणखी एक सोपी पद्धत 3/4 याचा रेसिप्रोकल काढायचा असेल तर फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला बदलायचं आहे. सो 3/4 चा रेसिप्रोकल होईल 4/3. तर ही सोपी पद्धत अगदी रेसिप्रोकल शोधण्याची. आता इन केस समजा इथं असं दिलं असतं -3/4 आणि प्रश्न असा असता की याचा रेसिप्रोकल किती, तर ह्या निगेटिव्ह साईनशी आपल्याला काही देणे घेणं नाही. निगेटिव्ह साईन बदलायचं नाही, आपल्याला बदलायचं फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. त्यामुळं -3/4 चा रेसिप्रोकल निगेटिव्हच राहील, फक्त अंश आणि छेद बदलायचा. सो इट इज -4/3. हे एक लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. एनी 3 6 मार्काला आहे, प्रत्येक सब क्वेश्चन 2-2 मार्क. त्यातला पहिला, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स इनटू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स. हे काही नंबर्स दिलेत, त्यातला पॉझिटिव्ह कोणता आणि निगेटिव्ह कोणता ते आपल्याला शोधायचं. तर पहिला नंबर 19 आहे, त्याचं साईन दिलेलं नाही. ज्यावेळेला एखाद्या संख्येचं साईन आपल्याला दिलेलं नसतं त्यावेळेला ते पॉझिटिव्हच असतं. सो 19 इज अ पॉझिटिव्ह नंबर, त्यामुळे इथं पहिला नंबर 19 मिळेल. सेकंड इज -12, इट इज निगेटिव्ह नंबर, त्यामुळे दुसऱ्या वेळेला लिहूया -12. थर्ड इज 8, which is +8, so it is positive number. And the last is -25, which is again the negative number. So among these four numbers, 19 and 8 are positive numbers, and -12 and -25 are the negative numbers. Second question is write the proper number in empty boxes. पहिला नंबर आपल्याला हा दिला आहे 3/5 is equal to. आता पुढे आपल्याला असे दिले की ह्या 3/5 च्या न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केले. म्हणजे इथे ह्या बॉक्स मध्ये पहिला नंबर 3 आहे तसाच असणार, छेदामध्ये 5 आहे तसाच लिहिलाय. मग आता इथं थोडं लॉजिक आपण असं वापरू शकतो की जर न्यूमरेटरला आपण 2 न मल्टिप्लाय केला असेल तर एखाद्या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरला त्याच संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल, तरच तो जो फ्रॅक्शन आहे तो इक्विव्हॅलंट राहतो. म्हणजे फ्रॅक्शनचा हा नियम आहे की आपण फक्त अंशाला किंवा फक्त छेदाला एखाद्या संख्येनं गुणू शकत नाही. आपल्याला जर गुणायचं असेल तर अंशाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने छेदाला गुणावं लागेल. मग या बॉक्सेसमध्ये 3 आणि 2 येतील. आता पुढचा एम्प्टी एक बॉक्स आहे जो न्यूमरेटर मध्ये. मग ह्या दोन न्यूमरेटरचा जर प्रोडक्ट केला, गुणाकार घेतला, मग आता ह्या दोन न्यूमरेटर मध्ये असणाऱ्या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार घेतला तर 3 × 2 6 मिळेल, आणि छेदामध्ये 10 दिलेलेच आहे जो 5 आणि 2 चा गुणाकार आहे. मग आता इथं 6/10 आहे, याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे 6 आणि 10 ला 2 न भाग जाईल, 2 × 6 2 × 10. म्हणजे इथं उत्तर मिळेल आपल्याला 3/5. पण इथे एकच एम्प्टी बॉक्स दिला, याचा अर्थ आपल्याला इथे डेसिमल मध्ये लिहावं लागेल. मग जर आपण 3 ला 5 न भाग घालवला तर 5 × 5 3 ला भाग जात नाही, म्हणून शून्याचा भाग लावून डेसिमल घ्यायचा, त्याबद्दल एक शून्य वाढवायचा आणि 5 × 30. त्यामुळे या बॉक्स मध्ये येईल 0.6. किंवा याला आणखी सोपी पद्धत आपण अशी घेऊ शकतो की 6/10 आहे, छेदामध्ये एकावर एक शून्य आहे, त्यामुळे न्यूमरेटर मध्ये जी काही संख्या असेल त्या संख्येमध्ये उजवीकडून येताना एकावर जेवढी शून्य आहेत छेदात तेवढे डिजिट सोडून डेसिमल घ्यायचा. मग इथं एक डिजिट सोडून डेसिमल आणि 0, म्हणजे 6/10 0.6 मिळेल. समजा इन केस इथं 6/100 असतं तर त्याचं उत्तर आलं असतं 0.06, कारण छेदामध्ये 2 शून्य आहेत. समजा 6/1000 असतं तर छेदामध्ये 3 शून्य आहेत, त्यामुळे उत्तर आलं असतं 0.006. तर ह्या लॉजिकनं आपण ते लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न, ऍड. नाउ वी हॅव टू ऍड दीज टू फ्रॅक्शन्स. फर्स्ट नंबर इज 904.5 प्लस 28.197. तर ह्या फ्रॅक्शन्सची बेरीज करताना एक लक्षात ठेवायचं की पहिला जो फ्रॅक्शन आहे 904.5 तो पहिल्यांदा आहे तसा लिहून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा फ्रॅक्शन मिळवायचा, त्यामुळे ह्या दुसऱ्या फ्रॅक्शन मधला डेसिमल जो आहे तो डेसिमल खाली डेसिमल पहिल्यांदा लिहून घ्यायचा. मग डेसिमलच्या उजव्या बाजूला 197, मग 5 च्या खाली 1 लिहायचं, पुढं 9, पुढं 7. आता इथं 5 च्या पुढं पहिल्या नंबर मध्ये काय नाही तिथं 00 घ्यायची, आणि त्या डेसिमलच्या डाव्या साईडला 28 आहे ते या इथे लिहून घ्यायची. आता या दोन्हीची करायची बेरीज. 7 + 0 7, 0 + 9 9, 5 + 1 6, डेसिमल खाली डेसिमल, 8 आणि 4 12, 1, 2 आणि 1 3 आणि 9. त्यामुळे तो उत्तर येईल 932.697. अशा पद्धतीने दोन फ्रॅक्शनची आपण बेरीज करू शकतो.
पुढचा क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू प्रॉपर फ्रॅक्शन. तो आपल्याला हा नंबर 5 फ्रॅक्शन 1/6 अशा फॉर्म मध्ये दिला. आपल्याला जर कन्वर्जन प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं त्याच्यासाठी काय आपण करतो तर ही संख्या 5 आणि 6 यांचा पहिल्यांदा प्रोडक्ट करतो. सो 5 इंटू 6 हा प्रोडक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जो न्यूमरेटर आहे तो ऍड करतो डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 6 ॲज इट इज. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो. आता हा गुणाकार पहिल्यांदा करूया. 5 इंटू 6 दॅट्स 30 प्लस 1 divided by 6. So 30 plus 1 that's 31 divided by 6. So this is the proper fraction. Now the next question is question number 3. Solve the following questions. Any two 6 मार्काला क्वेश्चन आहे. याचा अर्थ प्रत्येक सब क्वेश्चन आहे 3 मार्काला. मतलब पहिला आहे फ्रॉम द फिगर नेम द फॉलोइंग. ही इथे डायग्राम दिलेली आहे ज्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे ओ त्याच्यापासून OP, ON, OT अशा पद्धतीने सगळे रेज गेलेले आहेत. आणि आपल्याला प्रश्न पहिला विचारला आहे रे ह्याच्यामधले रेज लिहायचे आहेत. आता ओ पासून सुरू होणारे सगळे रेज आहेत. पहिला रे OP आहे, दुसरा ON, तिसरा OT, त्यानंतर OS, त्यानंतर OR आणि OM. हे सगळे रेज आहेत. ओ पासून सुरू होणारे अशा पद्धतीने हे रेज जातात. OP, ON, OT, OS, OR आणि OM. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे लाईन. लाईन म्हणजे हे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला इन्फायनाइटली वाढत असेल त्याला आपण लाईन म्हणतो. मग हे कुठं दिसते आपल्याला तर इथं ही RN ही एक लाईन दिसते त्यामुळे लाईन RN ही एक होईल. दुसरी आणखी एक आहे MT ही सुद्धा एक लाईन आहे त्यामुळे इथे दुसरी लाईन असणार आहे MT. आणि पुढे विचारले लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे एखाद्या लाईनचा किंवा एखाद्या रेचा लिमिटेड भाग म्हणजे अशा पद्धतीने जर असेल तर एवढ्याच भागाला आपण सेगमेंट म्हणतो. मग आता तसं ह्या डायग्राम मध्ये कुठं दिसते आपल्याला तर R पासून O पर्यंत एवढा जो भाग आहे त्याला आपण सेगमेंट म्हणू शकतो. सो दिस इज सेगमेंट RO. त्याच पद्धतीनं MO हा एक सेगमेंट आहे किंवा PO हा एक सेगमेंट आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला आपण PO म्हणतोय त्यावेळेला याचा एवढाच लिमिटेड भाग घ्यायचा आहे. ते बाणाचं टोक असणार नाही कारण ते बाणाचं टोक घेतलं तर तो होतो रे. आपल्याला पाहिजे सेगमेंट. त्यामुळं एवढं आपण लक्षात घ्यायचं की सेगमेंट आहे म्हणजे त्या रेचा तेवढाच लिमिटेड पोर्शन. अजूनही आपल्याला सेगमेंट घेता येईल. NO हा एक सेगमेंट घेता येईल. TO हा एक सेगमेंट आहे किंवा SO हा आणखी एक सेगमेंट आहे. तर हे झाले सगळे सेगमेंट्स. तर हा पहिला प्रश्न झाला. तर पुढचा प्रश्न आहे सबट्रॅक्ट. या दोन फ्रॅक्शनशी आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. सगळ्यात अगोदर आपण हे प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहूया. 3 फ्रॅक्शन 1/3 आहे. 3 इंटू 3 9. 9 प्लस 1 10 डिवायडेड बाय 3 मायनस. इथे सुद्धा 1 आणि 4चा पहिला गुणाकार करायचा. 4 गुणिले 1 4. त्याच्यात हा न्यूमरेटर मिळवायचा. 4 अधिक 1 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 4 ॲज इट इज. आता यांची आपण वजाबाकी करू शकतो. वजाबाकी करताना छेद समान नाही मग आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की तिरकस गुणाकार पहिल्यांदा याच क्रमाने करायचा आहे म्हणजे पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद. 10 इंटू 4 गुणाकार मिळेल 40 मायनस मिडल टर्मचं साइन मायनस आहे. 5 इंटू 3 15 डिवायडेड बाय 3 इंटू 4 12. 40 minus 15 that's 25 divided by 12. So answer of this question is 25 divided by 12. Okay, the next question is draw angle ABC 120 degree. म्हणजे एक अँगल काढायचा 120 डिग्रीचा and we have to bisect it. आता तुम्ही प्रॉपर सगळी इन्स्ट्रुमेंट्स घेऊन हे अँगल काढायचे. सर्वात अगोदर हा अँगल ABC काढायला त्यातला एक रे BC काढूया. तो पट्टीनं हा एक रे काढून घ्या BC. आता इथे अँगल 120 झाला पाहिजे. 120 याचा अर्थ तो 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. इथं प्रोट्रॅक्टर घ्यायचा त्याचं टोक B वर ठेवायचं आणि 120 डिग्रीचा एक रे काढून घ्यायचा या पद्धतीने. थोडंसं तुम्ही पट्टीने व्यवस्थित काढून घ्या आणि याच्यावर कुठेही एक पॉईंट घ्या A म्हणजे हा अँगल तयार होईल 120 डिग्री. आता आपल्याला हा बायसेक्ट करायचा आहे. मग बायसेक्ट करताना काय करायचं पहा. आपल्याला घ्यायचं कंपास. तो कंपास B वर ठेवून
ठराविक अंतर घेऊन या दोन बाजूला दोन कंस आपण घ्या. त्यानंतर यापैकी पहिल्या कंसावर कंपाचं टोक ठेवून ठराविक अंतर थोडंसं वाढवून या बाजूला एक कंस काढा. तेच अंतर घेऊन आता दुसरा पॉईंट इथे ठेवायचा आणि पहिल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढायचा. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि बी याच्यातून एक रे काढायचा. तर हा जो रे आहे तो असणार आहे याचा बायसेक्टर. तर अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन आहे.